हल्ली अहंकार इतका वाढलाय की इथे प्रत्येक विटेला वाटते की ही भिंत माझ्यामुळेच उभी आहे. गर्वाच्या दुनियेत जगू नका. वेळ सर्वांनाच आपली अवकात दाखवत असते. जर तुम्ही यशस्वी स्त्री निवडत असाल तर तिचे स्वतःचे ध्येय आणि तिच्या असणाऱ्या महत्त्वाकांक्षा तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. जर तुम्ही सुंदर स्त्री निवडत असाल तर तिचे होणारे मोठे खर्च तुम्हाला स्वीकारावे लागतील. नोकरी करणारी स्त्री निवडताना ती घर पूर्ण वेळ सांभाळू शकत नाही हे मान्य करावेच लागेल. आणि तुमचं घर पूर्ण वेळ सांभाळून घेणारी स्त्री निवडली असेल तर ती पैसे कमवत नाही हे तुम्हाला मान्य करावे लागेल. जर तुम्ही आज्ञाधारक स्त्री निवडत असाल तर ती पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही तिची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. जर तुम्ही कणखर व धाडसी स्त्रीला निवडत असाल तर ती कठोर आहे आणि तिला तिचं मत आहे हे मान्य करावं लागेल. थोडक्यात काय, स्त्रियांना समजून घेतल्याशिवाय पुरुषांना पर्याय नाही. काही नाही, हे आज चांगले विचार वाचले होते, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावेत. इथे मी आज काळ्या मसाल्यातली फ्लॉवरची भाजी बनवते आहे. त्याच्यासाठी तेलामध्ये लसूण, काळं तिखट, हळद, मीठ टाकून फ्राय केलं. त्यानंतर गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला फ्लॉवर टाकला. सोबतच शेंगदाण्याचं कूट, मीठ व कोथिंबीर घालून छान परतून घ्यायची भाजी. भाजी परतल्यानंतर त्यावरती एक प्लेट ठेवून घ्यायची आणि प्लेटीमध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवून द्यायचं आपल्याला हवं तेवढं. आणि तोपर्यंत भाजीला इकडे वाफ येते, थोडंसं पाणी पण सुटतं. पाणी सुटल्यानंतर भाजी व्यवस्थित परतून घेऊन परातीमधलं गरम पाणी त्याच्यात टाकून हवं तेवढं गरम पाणी टाकून आपल्याला हवा तेवढा रस्सा करून घ्यायचा. आता मी बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या आहेत आणि त्या भाकरी मी पोळपाटावर थापत आहे. पोळपाटावर भाकरी थापल्यामुळे लवकर सरसर भाकरी थापली जाते व भाकरीसाठी वेळ कमी लागतो. त्याऐवजी जर तुम्ही प्लेटीमध्ये भाकर थापली तर तिला खूप वेळ लागतो. तर माझ्या भाकरी तयार झालेल्या आहेत, या जेवायला. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला सपोर्ट आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.